आज आपण बनावटी दस्तावेज तयार करून वारसाची संमती न घेता फेरफार करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज उपोषणाला बसला. काय प्रकरण काय? ते वडील पारोजित जागा होती आणि वडील पारोजित जागा असताना पैशाच्या अभावी पैसे घेऊन ग्रामसेवकांनी ते दस्तावेज तयार करून खोटे खोटे कागदपत्र तयार करून त्यांना त्यांच्यावर घरकुल देण्यात आलेलं आहे. तरी आमची शासनाला किंवा BDO साहेबांना असं म्हणणं आहे किंवा तुम्ही ही जागा आहे, ही जागा त्याच्या नावाची हे करून रद्द करून त्या आम्हाला न्याय द्यावा आणि जे ग्रामसेवकांनी खोटा दस्तावेज तयार करून त्याच्या नावे घरकुल दिले त्यांना फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अशोक रामभाऊ घुले यांना वडील पारोजित जागा असताना तर त्यांना त्या जागेवर खोटा दस्तावेज तयार करून त्यांनी अशोक रामभाऊ घुले यांना तो घरकुल देण्यात आलेला आहे. वडिलाच्या नावाने आहेत. अधिकाऱ्यांनी काय कसूर केला कामामध्ये खोटा दस्तावेज तयार करून त्यांना घरकुल देण्यात आलाय. आता मागणी काय? मागणी एवढीच आहे की जे खोटे प्रकरण हे आहेत तर ते ग्रामसेवकांनी जे खोटे दस्तावेज तयार केलाय त्यांना निलंबित करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. हो, जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद शिव या सगळ्या लोकांना आम्ही तक्रार केलेली आहे. तरी पण या लोकांनी आमची दखल घेतलेली नाही. त्यामुळं अन्नत्यागाचं आम्ही उपोषण करीत आहे. किती दिवस आपलं उपोषण चालू राहणार? आता जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहे. अनिता भगवान घुले. आमच्या सासऱ्याची जागा आमच्या भायानेच घेतली, आम्हाला नाही सांगता. ग्रामसेवकनं त्याच्या नावावर करून दिली. आमच्या सासऱ्याच्या नावाची असली. तुम्हाला विचारलं होतं का? आम्हाला काहीच विचारलंच नाही, कोणाच विचारलं नाही. माघारीच केलं त्यांनी. आता काय जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत उठणार नाही का? हा, उठणार नाही. जवळ आम्हाला देत नाही तर उठणार नाही. तुम्ही तुमच्या देराला बोलणं तुमचं झालं होतं का सगळं मिळून करू? हा, झालं पण आमच्या देरानं ऐकलं नाही. त्यानं आम्हाला विचारलंच नाही. नंतर त्याच्या नसती जागा नसून बी त्यानं केलं, घरकुल हे दिलं त्याला.